नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. सायबर शिक्षण चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार टिप्समध्ये आजची टिप्स आहे की आपण ज्यावेळेस आर्थिक ऑनलाईन व्यवहार करू आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये, त्यावेळेस जो बाय डिफॉल्ट कीबोर्ड असेल तोच वापरा. म्हणजे सिस्टीमने दिलेला जो कीबोर्ड असेल तोच वापरा. याचं कारण असं आहे की वारंवार जोडून येणारे जे कीवर्ड्स असतात ते शब्द कीबोर्डमध्ये सेव्ह होत असतात. त्यामुळे आपण जे आर्थिक व्यवहार करू त्यातले युजरनेम आणि पासवर्डसुद्धा जोडून सेव्ह होऊ शकतात. म्हणजे जर मोबाईल हरवला आणि कोणी युजरनेम टाकला तर पासवर्ड हा कीबोर्डवर ऑटोमॅटिक तिथे सुचवला जातो आणि त्यामुळे त्याची गोपनीयता राहत नाही. म्हणून कीबोर्डच्या सेटिंगमध्ये जाऊन लर्न्ड वर्ड्स असा जे तिथे ऑप्शन असतो त्यात जाऊन ते डिलीट करा. म्हणजे कीबोर्डने ते लक्षात ठेवलेले वर्ड्स आहेत ते वर्ड्स तिथनं डिलीट होतील, जेणेकरून आपण कोणी त्यातला युजरनेम टाकला तर पासवर्ड ऑटोमॅटिक तिथे सुचवला जाणार नाही. म्हणून शक्यतो कीबोर्डचे ॲप हे फक्त विश्वसनीय कंपन्यांचेच ॲप वापरा. बरेचसे फॅन्सी वेगवेगळे डिझाईन असलेले चित्र असलेले ॲपही असतात, पण ते वापरू नका. जे ॲप आपल्याला सिस्टीमने दिलेला आहे, म्हणजे अँड्रॉइड मार्फत आहे किंवा जो बाय डिफॉल्ट आधीपासूनच दिलेला जो कीबोर्ड असेल तोच शक्यतो आपण आर्थिक व्यवहारासाठी वापरा. थर्ड पार्टी ॲपकडे आपले टाईप करत असलेली जे पासवर्ड आहेत हे जाऊ नये. आपण जे टाईप करत असतो ते टाईप केलेलं बऱ्याचदा कीबोर्डच्या ॲपमध्ये सेव्ह होत असतं, म्हणून ती काळजी घेण्यासाठी सिस्टीमने दिलेलाच कीबोर्ड हा आपण वापरा. सुजाण बना, सुरक्षित राहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सायबर शिक्षण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.